नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टीच्या वेबसाईटवर आज 2 नोटिफिकेशन आलेले आहेत. त्यातली एक आहे UPSC बद्दल आणि सेकंड आहे बाकी सर्व MPSC, MES, JMFC, नॉन गॅजेट ग्रुप बी सी, SSC क्लास 3. तर आपण सर्वात आधी हे सेकंड नंबरची नोटिफिकेशन बघू काय आहे तर. आणि एक महत्त्वाचं, आज बार्टीने ज्या ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन झालेलं आहे UPSCमध्ये आणि बाकीच्या कोर्सेसमध्ये त्यांना मेल पाठवलेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ते मेल आलेले आहेत त्यांना दिनांक 11, 12, 13 आणि 14 या 4 दिवसामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. याबद्दल ह्या नोटिफिकेशन आहेत. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, अराजपत्रित गट ब क, कर्मचारी निवड आयोग 3 स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता कागदपत्रे तपासणीबाबत महत्त्वाची सूचना. तुम्हाला 15 तारखेला मेरिट लिस्ट दिली होती. अशा विद्यार्थ्यांनी हे बघा 10/2/2026 रोजी पाठवण्यात आलेल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांची दिनांक 11, 12, 13 आणि 14 रोजी कागदपत्र तपासणी होणार आहे. जे विद्यार्थी 14 तारखेपर्यंत कागदपत्र तपासणी करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द होईल आणि त्यांच्या जागी वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना चान्स दिला जाईल. त्याच्यानंतर बघा परत तेच दिलेलं आहे 11, 12, 13, 14 आणि पत्ता दिलेला आहे. कुठं करायचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे, येरवडा संकुल 4, कॉमर्स झोन, IT पार्क, अंतर्गत रोड, जेल रोड, येरवडा, पुणे, महाराष्ट्र. इथं जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन सविस्तर ही नोटिफिकेशन वाचून घ्या. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचं काय दिलेलं आहे, 10/2/2026 रोजी ईमेल आणि कन्फर्मेशन स्लिप प्राप्त विद्यार्थ्यांची दिनांक 11/2/26, 12, 13 आणि 14/26 पर्यंत कागदपत्राची तपासणी करण्यात येणार असून कन्फर्मेशन स्लिप प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांची तपासणी सदर कालावधीमध्ये करण्यात येणार नाही आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी 14पर्यंत तपासणी करणार नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार नाहीत, त्यांच्या जागी मग नेक्स्ट जे विद्यार्थी राहतील वेटिंग लिस्टवाले त्यांना चान्स देण्यात येईल. त्यानंतर बघा डॉक्युमेंट दिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन स्लिप प्राप्त झालेली आहे ईमेलवर त्यांना हे डॉक्युमेंट सोबत पाहिजे. लागलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे बघा, ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून प्रशिक्षण व प्रशिक्षण केंद्र संस्था निवडल्याबाबत कन्फर्मेशन स्लिप, तुम्ही जो प्रिफरन्स दिला होता त्याची स्लिप, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा अर्ज केला होता बार्टीला तो अप्लिकेशन फॉर्म, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, 10वी 12वीचे प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, त्यानंतर बघा SC कॅटेगरीचे मूळ जात प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे पॅन कार्ड, त्याच्यानंतर बँक पासबुक किंवा चेकबुक जो तुमच्या आधारला लिंक आहे, त्यानंतर जर तुम्ही दिव्यांगमधून असाल तर त्याचा दाखला, त्याच्यानंतर बघा अर्जदाराचा अनाथ असल्याचा दाखला, त्यानंतर 3 वर्षाचं वार्षिक उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला जो 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. म्हणजे 2022-23, 24-25 22-23, 23-24, 24-25 असा 3 वर्षाचा दाखला पाहिजे तुम्हाला. जनरली SC कॅटेगरीला 1 वर्षाचा दाखला लागतो, पण 3 वर्षाचा मागतात बार्टीवाले. त्याच्यानंतर स्वयंघोषणापत्र जे आज PDF आहे आणि प्रवेश अर्ज. हे बघा स्वयंघोषणापत्र परिशिष्ट B हे तुम्हाला भरून द्यायचं आहे. याच्यावर टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत. हे तुम्ही सविस्तर वाचून घ्या डाउनलोड करून. बार्टीच्या वेबसाईटला अवेलेबल आहे. त्यानंतर एकदा UPSCची पण जाहिरात बघून घेऊ. हे बघा, आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे बघा, हे बघा टर्म्स अँड कंडिशनमध्ये 5व्या नंबरचा पॉईंट आहे, मी सदर प्रशिक्षण योजनेचा पहिल्यांदाच लाभ घेत आहे. तसेच यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या MPSC स्टेट सर्व्हिसेस, ग्रुप B and C, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ज्युडिशरी, IBPS व पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाचा मी लाभ घेतलेला नाही किंवा यांपैकी कोणत्याही योजनेचा एकदाच लाभ घेतलेला आहे. म्हणजे सांगायचं काय आहे तर इथं बघा पॉईंट नंबर 7, काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1 याच्यानुसारच तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. जर सपोज तुम्ही मागच्या वर्षी पोलीस भरतीसाठी बार्टीला ॲडमिशन घेतली होती, बरोबर आहे, तर यावर्षी तुम्ही पोलीस भरतीसाठी किंवा त्यापेक्षा खालच्या दर्जाचे जे एक्झाम असेल त्यासाठी ॲडमिशन घेऊ शकत नाही. जर तुम्ही यावर्षी ॲडमिशन घ्यायचीच आहे तर तुम्ही पोलीस भरतीच्या वरची लेवल
जसं MPSC ग्रुप BC किंवा स्टेट सर्व्हिसेस किंवा UPSC याला ॲडमिशन घ्यायला पात्र आहात, पण त्याखाली नाही. आणि अशी ॲडमिशन बार्टीला किती वेळा घेऊ शकता तुम्ही, तर 2 वेळा. 2 नंतर तुम्हाला कशालाच ॲडमिशन भेटणार नाही आहे. जर असं निदर्शनात आलं तर बार्टी तुमच्यावर योग्य कारवाई करेल. आता बघा सेकंड नंबरची ही UPSCची आहे. याच्यामध्ये चेंजेस काय आहे फक्त, तर तिकडे 4 दिवस दिलेले आहेत, तर यांना 11/2/2026 ते 13/2/2026 पर्यंतच दिलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. 11, 12 आणि 13. त्यानंतर बघा इथं पण तेच दिलेलं आहे. 2पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येत असून अशा उमेदवारांना योजनांचा लाभ देण्यात येणार नाही. तसेच यापूर्वी UPSC वर्ग 1 प्रशिक्षणाचा लाभ घेतला असल्यास अशा विद्यार्थ्यांची UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC स्टेट सर्व्हिसेस, MES, JMFC, ग्रुप B आणि C, IBPS, SSC क्लास करिता निवड रद्द करण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी. बस तेच आहे. आणि यांना पण पत्ता तोच आहे. बार्टीचा जो ऑफिशियल ॲड्रेस आहे येरवडा संकुलमधला, तिथं जायचं आहे. तिथं जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. आणि UPSC वाल्यांसाठी जे आहे काय आहे, डॉक्युमेंट बघून घ्या एकदा, याचा फोटो काढून घ्या. तेच डॉक्युमेंट आहेत जे आधी ज्याला होते. त्यानंतर स्वयंघोषणापत्र. आणि यांना एक पॉईंट असा आहे की तुम्ही MPSC कोणती एक्झाम, SSC कोणती एक्झाम, पोलीस भरती कोणती एक्झाम या आधीचा योजनेचा लाभ घेतला असेल बार्टीमधून, तरी तुम्ही यावर्षी UPSCचा लाभ घेऊ शकता.